नरेश अरोरा हे अजित पवार यांचे राजकीय सल्लागार आहेत। डिझाइन बॉक्स विधानसभा निवडणुकीपासून आणि याविषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत। सूरज चव्हाण जी, आपण बघतोय पैसे वाटपाची तक्रार आली आणि त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचनं डिझाइन बॉक्सच्या कार्यालयाची कारवाई केल्याची माहिती मिळते। पाहणी केली अधिकाऱ्यांनी क्राईम ब्रांचच्या। काय सांगाल या सगळ्याबद्दल? हे पहिलं तरी पैसे वाटपाची तक्रार आली तर त्याची चौकशी खरंच क्राईम ब्रांच कडे जातो का, तो अधिकार त्यांना आहे का, हे पहिलं पाहावं लागेल। त्याच्यानंतर अशा पद्धतीची मुस्काटदाबी म्हणजे जर कोणी करत असेल तर त्याला जनता मताच्या रूपाने उत्तर उद्याच्या निवडणुकीमध्ये देईल। अशा पद्धतीचं सत्तेचा कुणी म्हणजे सत्ता म्हणा किंवा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला थांबवण्यासाठी कुणा सूरज चव्हाणजी भाजपकडे रोख आहे का तुमचा? सूरज चव्हाणजी, जे कोणी हे करत, जे कोणी म्हणजे गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, हे बघा असंच नाही ना, गृह खातं त्यांच्याकडे म्हणजे तेच करत असतील। जे कोणी याच्या पाठीमागे असतील ते लवकरच आपल्यालाही समोर येतील। परंतु अशा कुठल्याही कारवाईमुळे काही राष्ट्रवादीला थांबवू शकत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेच्या आशीर्वादावर चालणारा पक्ष आहे। त्याच्यामुळं असा कुठेतरी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी तुम्हाला याच्या पुढे जाताना दिसेल। आणि आमची ती सोशल मीडियाची एजन्सी आहे, कुठं सोशल मीडियाच्या एजन्सीवर अशा पद्धतीचा हल्ला करून कदाचित त्यांना काय अचीव करायचं होतं, काय दबाव निर्माण करायचा होता ते माहिती नाही, परंतु मला वाटतंय की ह्याच्यातून त्यांना काही साध्य होणार नाही। सूरज चव्हाणजी, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीनं भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे, जो वाद पोहोचलेला आहे सगळा शिगेला, त्यामुळेच भाजप दबाव आणते असा तुमचा आरोप आहे थेट? नाही, काय राजकारण आहे, काही होऊ शकतं। राष्ट्रवादीला थांबवण्यासाठी काही लोकांकडनं प्रयत्न केले जाऊ शकतात। आताच मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण या प्रकरणाच्या पाठीमागे नाही, मग कुणाचं नाव घेणार नाही, मग राष्ट्रवादीला थांबवण्याचा प्रयत्न कोण करते? विरोधक तर करणार नाहीत सूरजजी। याच्या पाठीमागे कोण आहे हे पोलिसच सांगू शकतील, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही याला घाबरत नाही किंवा अशा कुठल्याही चुकीचं कृत्य त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही। ती सोशल मीडियाची एजन्सी आहे, त्या ठिकाणाहून पैसे वाटप केलं म्हणून जाणीवपूर्वक एक दबाव निर्माण करण्याचं काम आणि राष्ट्रवादीला रोखण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते, पण ते थांबवू शकणार नाही, तेवढं मी त्यांना आजच्या या निमित्ताने अगदी सूरजजी धन्यवाद। तुम्ही झी24 तासशी बोललात आणि पक्षाची भूमिका मांडली, त्यामुळे आणि तुमचा रोख सगळा भाजपकडे आहे। तुम्ही नाव घेतलं नसलं तरी प्रेक्षक सुजान आहेत।